श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. जीवनात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरे बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहे ते तुम्हाला समजून घेतील आणि जे नावाला आहेत ते दूर होतील. कोणी धनाचे श्रेष्ठ, कोणी पदाने तर कोणी वयाने, पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांना श्रेष्ठ समजा. वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट हे तुमच्या कृतीने ठरवले जाते. जो स्वतःला मौल्यवान बनवतो त्याचे जग कौतुक करते. हे पाहून तो पराभव स्वीकारतो. नेहमी मोठी स्वप्ने पहा. जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल, पण तुम्ही निश्चितपणे आकाश तर गाठालच. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे ते मिळेल. स्वामींवरती विश्वास ठेवा. वाईट दिवस आहेत, आयुष्य नाही. कोणीही कमकुवत नसतो, मजबुरी त्यांना कमकुवत बनवते आणि याचा गैरफायदा घेणारे लोक स्वतःला सिंह समजतात. राग येण्यापेक्षा रडणं चांगलं आहे, कारण रागामुळे इतरांना त्रास होतो, तर अश्रू शांत आत्म्याद्वारे वाहत असतात आणि हृदय शुद्ध करतात. जीवनातील पराभव हा एक धडा आहे, जो स्वतःला सुधारण्याची निश्चित संधीच देतो. एखाद्यावर प्रेम करणं ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाचे प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. एकेकाळी एक श्रीमंत माणूस होता. तो श्रीमंत माणूस कृष्णाचा मोठा भक्त होता. फिरण्यासाठी तो आपली बोट समुद्रात घेऊन जातो. मग समुद्रात फिरत फिरत तो खूप पुढे जातो आणि अचानक समुद्रात जोरदार वादळ येते. त्यामुळे त्या श्रीमंताची बोट पाण्यात बुडू लागते. म्हणून मग जीव वाचवण्यासाठी त्याने बोटीतून उडी मारली. मग समुद्रात पोहत तो एका निर्जन बेटावरती पोहोचला, जिथे त्याला दूरवर कोणीही दिसत नव्हते. तिथे त्याला समुद्राच्या किनाऱ्यावर एक झोपडी दिसली. थकलेला माणूस त्या झोपडीत जाऊन झोपला. इतक्यात पुन्हा समुद्रात जोरदार वादळ आले आणि श्रीमंत माणूस ज्या झोपडीत झोपला होता त्यावर वीज पडली. त्यामुळे झोपडीला आग लागली. मग ती व्यक्तीही झोपडीतून बाहेर पडून पुन्हा कसा तरी त्याचा जीव वाचवला आणि देवाला प्रश्न करू लागला की देवा, माझ्याच बाबतीत इतकं वाईट का घडत आहे? माझं इतकं काय चुकलं? इतक्यात एक मोठी बोट तेथून जाते. त्या बोटीच्या चालकाला दूरवर धूर दिसतो. ती बोट हुशार आहे असे समजते. कदाचित कोणीतरी मदतीसाठी ही आग लावली असेल. तो नौकावान आगीजवळ जातो आणि तिथे त्याला एक व्यक्ती दिसते. मग तो बोट चालक बोटीतून खाली उतरून त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला मदत करत त्याला आपल्या बोटीत बसविले. अशा प्रकारे त्या श्रीमंत व्यक्तीचे प्राण वाचले. मग नावेत बसलेली ती व्यक्ती विचार करत होती की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. माझी झोपडी जळाली नसती तर कदाचित मी या बेटावरच मरण पावलो असतो. त्यामुळे त्या व्यक्तीसाठी जे काही होते ते चांगल्यासाठीच होते ही म्हण सत्यात उतरली आहे आणि ती व्यक्ती देवाला समर्पित आहे. त्या व्यक्तीने परमेश्वराचे आभार मानले. आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे ते तुम्हाला वाईट वाटते, पण ते खरंच वाईट नाही. आज तुम्हाला असे वाटते की जे काही घडत आहे ते वाईट घडत आहे, परंतु भविष्यात तुम्हाला हे समजेल की जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले आहे. आश्चर्यकारक आहे ना. नशीब अनुकूल नसले तरी राग येतो. शहाणपण लोखंड नसले तरी गंजते. स्वाभिमानी शरीर नाही पण तरीही जखमा होतात आणि व्यक्ती हवामान नाही तरीही बदलतात. तुमच्या नात्याची पर्वा नसलेल्या व्यक्तींसोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले. हा अभिमान नाही, स्वाभिमान आहे. जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार करत राहिलात तर
तुम्ही वर्तमान गमवाल. जर तुम्हाला खंबीर व्हायचं असेल तर एकटे राहण्याचा आनंद शोधा. चुकीच्या दिशेने जाऊन गर्दीचा भाग होण्यापेक्षा योग्य दिशेने जाऊन एकटे राहणंच चांगले. प्रत्येक क्षण निघून जाण्यापूर्वी जगा, कारण वेळ नाही, फक्त आठवणी परत येतात. जे षडयंत्र करत राहतात ते एक दिवस स्वतःच मोठ्या षडयंत्राचे बळी ठरतात. तुमचे मन खराब असताना वाईट शब्द बोलू नका, कारण तुम्हाला तुमचे वाईट विचार बदलण्याच्या अनेक संधी मिळतील, परंतु तुमचे शब्द बदलण्याची संधी तुम्हाला कधीही मिळणार नाही. तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात, पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. जे झालं त्याचा विचार करू नका, जे मिळालं ते गमावू नका. जे वेळेवर आणि परिस्थितीवर रडत नाहीत त्यांना यश निश्चितच मिळते. जे तुमची कदर करतात त्यांना आयुष्यात महत्त्व द्या. शिकण्यासारख्या गोष्टी फक्त स्वतःसाठी आहेत. फक्त इतरांना सल्ला देण्यात वेळ वाया घालवू नका. संगतीने माणसाच्या स्वभावात काही फरक पडत नाहीत, कारण रावणाच्या सोबत राहूनही बिभीषण बिघडला नाही आणि कैकेयी रामाच्या सोबत राहूनही सुधारले नाही. धीर धरा, कधीही निराश होऊ नका, कारण ज्याने तुला लिहिले तो विश्वाचा महान लेखक आहे. ज्याला योग्य वेळी योग्य गोष्ट समजते आणि चुकीच्या वेळी योग्य गोष्ट समजावून सांगणारी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे. आणि जर अशी व्यक्ती सापडली तर त्यांना जपून ठेवा. जर तुम्ही आयुष्यात दुःख हाताळू शकत नसाल तर तुम्ही यश देखील हाताळू शकत नाहीत. जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे, तर स्वतःला तयार करणे आहे, आणि ते तुला करावेच लागेल. जर तुम्हाला कोणामध्ये काही कमतरता दिसली तर त्याच्याशी बोला, पण प्रत्येकामध्ये काही कमतरता दिसली तर स्वतःशी नक्कीच बोला. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, पण सरस्वतीची चोरी कधीच होऊ शकत नाही. म्हणूनच आपण श्रीमंत होण्याआधी आपल्या मुलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तुम्ही जे काही कराल ते स्वबळावर करा, कारण तुम्हीच घडवलेला इतिहास जगाला आठवतो. जे मिळाले त्यात आनंदी राहायला शिका. हाताची बोटेच शिकवतात, जगात बरोबरीचे कोणीही नाही. जीवनात योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. अहंकार कितीही असला तरी त्याचा नायनाट केल्यावरच निघतो. प्रार्थना आणि ध्यान मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रार्थनेत देव तुमचे ऐकतो आणि ध्यानात तुम्ही देवाचे ऐकता. तुमच्या अंतरंगात आणि तुमच्या कृतीवर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीत तुमचे चांगलेच कृत्य तुम्हाला देईल. आयुष्यात जेव्हा स्वतःला दुखापत होते तेव्हा दुसऱ्याच्या जखमाही दिसतात. खोट्या माणसांपेक्षा खऱ्या माणसाला नेहमी अधिक स्पष्टीकरण द्यावे लागते. काही लोकांनी खूप हिंमत दिली. आज ना कुणाला गमवायची भीती आहे, ना कुणाला मिळवण्याची इच्छा आहे. आपण इतरांना जे देतो ते परत येईल, मग तो आदर, सन्मान किंवा विश्वासघात असो. जग काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण जग खूप विचित्र आहे. ते अयशस्वी लोकांची चेष्टा करते आणि यशस्वी लोकांना घाबरते. वेळ लागेल, पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे ते मिळेल. स्वामींवरती विश्वास ठेवा. दिवस वाईट आहेत, आयुष्य वाईट नाही. दोन व्यक्तींमध्ये कधीच भांडण होत नसेल तर समजून घ्या. नातं मनाने नाही तर डोक्याने जपलं जातं. जे सहन करतात तेच चमकतात, हा निसर्गाचा नियम आहे. डोळ्यांचे पडदेही ओलसर झाले आहेत. चर्चाच्या मालिकाही कमी झाल्या आहेत. कळत नाही चूक कोणाची, वेळ वाईट आहे की आपण वाईट झालो आहोत. प्रसिद्ध होण्याचे मार्ग आपल्यालाही माहीत आहेत, पण मन आपल्याच
स्टाईलमध्ये जगण्यासाठी जिद्दी आहे. कधीकधी कोणाचे तरी बोलणे आपल्याला इतके डळमळते की आपण गप्प बसतो आणि विचार करतो की आपण खरेच इतके वाईट आहोत का? एखाद्याचे संकट आणि वाईट वेळ पाहून हसाल तर तुम्ही माणूस असूनही माणूस नसाल. तो देव सर्वस्व आहे. तो फक्त वेळ आल्यावर सगळं काही ठीकच करणार आहे. चढ उतारानंतरही एखादी व्यक्ती तुमची साथ सोडत नसेल तर त्या व्यक्तीचे नेहमी कौतुकच करा. तुला उडावं तर लागेलच. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीही वेळा पडावं लागेल तरी स्वतःशीच लढावं लागेल. तुला परमेश्वर सदैव तुझ्या सोबतच आहे. तुझा परमेश्वर सदैव तुझ्या सोबतच आहे हे मात्र निश्चित लक्षात ठेवा. तुझेही सुखाचे दिवस निश्चित चालू होतील. स्वामी सदैव तुझ्या सोबतच आहे, सोबतच आहे. व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहिला मात्र विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.